नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा दिला। एनडीएच्या बैठकीमध्ये त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे। पंतप्रधान मोदी आजच आपल्या सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। पाठिंब्याच्या पत्रामुळे भाजपचा जीव भांड्यात पडलेला आहे। शिवसेनेचा देखील एनडीए सरकारला पाठिंबा असून केंद्रात तिसरी बार मोदी सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे। एनडीएच्या बैठकीमध्ये चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी मानाचं पान आता उचललेलं आहे। मोदींच्या शेजारी चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना बसण्याचा मान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। चेतन, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा दिलेला आहे। महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पाठिंब्याचं पत्र हे देण्यात आलंय। या बैठकीचे अधिकचे अपडेट काय? निश्चितच शुभम, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे ते नरेंद्र मोदींनी पुढे टाकलेलं आहे। कारण एनडीए मधील सर्व जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये मग चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष समावेश असेल किंवा नितीश कुमार यांचा पक्ष समावेश असू दे, या दोन्हीही प्रमुख पक्षांनी आता घटक पक्षांनी समर्थनाचं पत्र दिलेलं आहे। याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपलं समर्थन दर्शवलेलं आहे। त्यामुळे 272चा जो मॅजिक फिगर होता तो गाठण्यामध्ये आता कुठेतरी एक पाऊल पुढे आहे ते भाजपने टाकलेलं आहे। एकंदरीतच जो तर्क लावला जात होता की शरद पवार यांच्या खांद्यावरती नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, ती कुठेतरी तो दावाही शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत फेटाळलेला होता। त्यामुळे एकूणच आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्या समर्थनाच्या पत्रामुळे कुठेतरी 272चा जो मॅजिक फिगर होता तो भाजपला सहज गाठता येणार। त्यामुळे आता भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि एकंदरीतच पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदींची वाट सुकरण्याच्या संदर्भात दिलेले आहे। तुर्तास धन्यवाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया। सुषमाताई, महत्त्वाची बातमी राष्ट्रीय स्तरावरची समोर येते। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा दिला। महत्त्वाची बैठक त्यांची पार पडली। नरेंद्र मोदी सत्तेचा त्यांनी दावा केलेला आहे, तर सत्ता स्थापनेचा दावा ते आजच करण्याची शक्यता आहे। असं आहे की मोदी जी आणि संपूर्ण भाजपा यांनी 400 पारचा नारा दिला होता, परंतु 400 पारचा नारा देऊन सुद्धा त्यांना साधं स्पष्ट बहुमतही घेता आलं नाही। आता हे स्पष्ट बहुमत नाहीये, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ज्यावेळेला ते उभे राहतात त्यावेळेला त्यांना सरकार स्थापन करायचं असेल तर इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल। आता ती मदत घेताना ते कुणाची मदत घेतात आणि ज्यांची मदत घेतली ते तितके विश्वासार्हतेने राहतील का, की पुन्हा काहीतरी होईल, या सगळ्या गोष्टी खरं तर काळ ठरवेल। पण मला असं वाटतं की आता या वेळेला आपण त्याच्यावर काही प्रीमॅच्युअर भाष्य करणं उचित नसेल। मला वाटतं अजून 2 दिवस वेळ जाऊ द्यावा, या सगळ्या गोष्टी चित्र जास्त चांगलं स्पष्ट होईल कदाचित। अगदी धन्यवाद सुषमाताई, तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, एनडीएच्या बैठकीमध्ये चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना मानाचं पान असल्याचं देखील पाहायला मिळतंय, कारण मोदींच्या शेजारी बसण्याचा मान त्यांना देण्यात आला। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी आता एनडीएला पाठिंबा दिलेला आहे। एनडीएच्या बैठकीमध्ये पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं, त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। पाठिंब्याच्या पत्रामुळे भाजपचा जीव भांड्यात पडलेला आहे। शिवसेनेचा देखील आता एनडीए सरकारला पाठिंबा आहे। अतुल भातखळकर आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत चर्चा करूया। अतुलजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी एनडीएला पुन्हा एकदा पाठिंबा दिला, पाठिंब्याचं पत्र दिलं। मोदी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं कळतंय, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने काल जनतेच्या आशीर्वादाने एक ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे। 10 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येण्याचा विक्रम माननीय मोदीजींनी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्या ठिकाणी केलेला आहे। आणि स्वाभाविकच आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली। सर्व प्रीपोल अलायन्स सगळ्यांचा होता। सगळ्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रधानमंत्री आज किंवा उद्या जी काही वेळ ठरली असेल त्यानुसार सत्ता स्थापनेचा दावा करतील
आणि आगामी ज्या गोष्टी असतील त्या संदर्भातल्या अगदी लढतील. धन्यवाद अतुलजी, तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे, धन्यवाद. तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय आता. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी एनडीएला पाठिंबा दिला. एनडीएच्या बैठकीचं त्यांनी बैठकीमध्ये पाठिंब्याचं पत्र दिलं असून पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.